नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. खरं तर आज 25 नोव्हेंबर हा दिवस आहे. आजच्याच दिवशी 25 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारताच्या मसुदा समितीचे अध्यक्ष अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेमध्ये मसुदा समितीचा अध्यक्ष म्हणून आपलं शेवटचं भाषण केलं होतं. आणि उद्या म्हणजेच 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारताच्या संविधान सभेने भारताची राज्यघटना मसुदा समितीकडून स्वीकृत केली आणि तिला अंगीकृत केली. 25 नोव्हेंबर 1949चं भाषण देत असताना शेवटच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर अतिशय चिंतनशीलपणे ते भाषण देत होते. ते भाषण देत असताना त्यांनी या देशामध्ये लोकशाही किती काळ टिकेल, ती टिकवण्यासाठी काय करावं लागेल आणि ती जर नाही टिकली तर या देशाचं पुन्हा काय होईल याबद्दलची सुद्धा चिंता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 नोव्हेंबर 1949 या दिवशी केली होती. भारत हा व्यक्तिपूजक देश असल्यामुळे हा देश पुन्हा एकदा हुकुमशाहीकडे जाईल का, किंवा इथे कोणीतरी पुन्हा तानाशहा अर्थात राजाशहा जन्माला येईल का, अशी सुद्धा भीती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केली होती. 25 नोव्हेंबर 1949च्या त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकंदरीतच भारतीय लोकांना हा शब्द मी जाणीवपूर्वक या ठिकाणी वापरतो. त्याचं कारण असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या राज्यघटनेबद्दल जी भाषणं केलेली आहेत ती भाषणं कुठल्याही जाती, धर्म, वंश किंवा लिंग किंवा कोणा एका विशिष्ट समुदायासाठी केलेली नाही आहेत. तर ती सगळी भाषणं बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील लोकांचं कल्याण डोळ्यासमोर ठेवून, या देशातला प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेब आंबेडकरांनी हे क्रांतिकारी काम या देशामध्ये करून दाखवलेलं आहे. 25 नोव्हेंबर 1949चं ते संविधान मसुदा समितीचं शेवटचं भाषण संविधान सभेसमोर देताना बाबासाहेब आंबेडकरांनी पाश्चिमात्य एक विद्वान आहे जॉन स्टुअर्ट मिल त्याचं दाखला देऊन एक अतिशय महत्त्वाचं इशारा भारतीय लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लोकांनी आपलं स्वातंत्र्य कधीही कोणाच्याही पुढे बहाल करू नये, मग तो कितीही मोठा माणूस असो. इतिहासामध्ये लोककल्याणासाठी काम करणाऱ्या महापुरुषांबद्दल कृतज्ञता होणं किंवा त्याचा आदर ठेवणं चुकीचं नाही, पण त्याचे गुलाम होणं चुकीचं आहे. अशीच काहीशी बाब उलट प्रमाणात का होईना जो इशारा बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजव्यवस्थेला दिला होता, तोच इशारा बाबासाहेब आंबेडकरांवरच पुन्हा उलटताना दिसतोय. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या जस्टिसने सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचा मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्याचं कार्यक्रम आयोजित केला आहे. तो उद्या कार्यक्रम आहे. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळे उभं करणे म्हणजे सरळ त्यांच्या विचारांची हत्या करणे असं स्पष्ट आहे. बऱ्याचशा लोकांना निर्जीव पुतळ्यांतून प्रेरणा मिळते, पण बाबासाहेब आंबेडकरांना कधीही कुठल्या निर्जीव पुतळ्याने प्रेरणा दिली नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या लोकांना बुद्धाचा धम्म दिला त्या लोकांनासुद्धा निर्जीव पुतळ्यांमधून प्रेरणा घेण्याची गरज पडू शकेल असं मला वाटत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं जिवंत साहित्य
लिहिलेलं जिवंत साहित्य, भारतीय राज्यघटनेचा जिवंत दस्तावेज आज जिवंत असताना, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली शेकडो खंड जिवंत असताना, बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा मिळवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा मिळवण्यासाठी निर्जीव पुतळ्यांचा आधार घ्यावा लागतो. यापेक्षा दुसरी शोकांतिका बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून तरी दुसरी कोणती असू शकेल असं मला वाटत नाही. ज्या देशामधली न्यायव्यवस्था आज 130 करोडच्या देशामध्ये 5 ते 6 करोड खटले, ज्या देशामध्ये सेशन कोर्ट आहे, डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, सुप्रीम कोर्टामध्ये शेकडो जजेस आहेत, हायकोर्टांमध्ये हजारो जजेस आहेत, डिस्ट्रिक्ट आणि सेशन कोर्टामध्ये लाखो जजेस असताना सुद्धा या देशामध्ये आज घडीला 5 ते 6 करोड केसेस पेंडिंग आहेत. आणि ह्या केसेस 1-2 दिवसाच्या नाहीत, 4 दिवसाच्या नाहीत, 1 वर्षाच्या सुद्धा नाहीत, 30-30, 40-40 वर्षापासून केसेस या देशामध्ये पेंडिंग आहेत. न्यायव्यवस्थेची जर आपण एकंदरीतच जर अवस्था बघितली, प्रत्येक राज्यांमधली, प्रत्येक जिल्ह्यांमधली, देशातल्या प्रत्येक कुठल्याही जिल्ह्यामध्ये जाऊन पहा तुम्ही, तिथं कमीत कमी 50,000 ते 60,000 केसेस सिव्हिल आणि क्रिमिनल पकडून पेंडिंगमध्ये आहेत. 50 ते 60,000. म्हणून लोकशाहीमध्ये न्याय जितका लवकर मिळेल तितका लोकांचा विश्वास लोकशाहीवर दृढ होत जातो. जितका न्याय उशिरा मिळेल तितकाच लोकांचा लोकशाहीवरील विश्वास नष्ट होत जातो आणि तेच लोक त्याच लोकशाहीच्या विरोधामध्ये एक ना एक दिवस बंड पुकारून उठतात आणि तो लोकशाहीचा डोलारा उद्ध्वस्त करून टाकतात. म्हणून न्याय जितका विलंब होईल तितका लोकशाहीला तो घातक आहे. आणि देशामध्ये इतकी गंभीर परिस्थिती असताना, इतकी भयानक परिस्थिती असताना, अहो एका सेशन कोर्टला 50-50, 60-60 हजार केसेस पेंडिंग आहेत. डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहेत त्याचे माझ्याकडे. साध्या जिल्ह्यांमध्ये, एका महाराष्ट्राचं जरी आपण उदाहरण घेतलं तरी फक्त महाराष्ट्रामध्ये 16,33,300 सिव्हिल केसेस पेंडिंगमध्ये आहेत आणि 35,56,714 क्रिमिनल केसेस पेंडिंगमध्ये आहेत, ज्याचं टोटल होतं 51,90,000 समथिंग. जवळपास 52 लाख केसेस एका महाराष्ट्रामध्ये पेंडिंगमध्ये आहेत. एका महाराष्ट्रामध्ये असं देशामधल्या सगळ्या जिल्ह्याचा डेटा माझ्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यामधले मोजके स्टेट ज्याच्यामध्ये क्राईम रेट जास्त आहे, सिव्हिल रेट जास्त आहे, असे जरी जिल्हे आपण काढून बघितले, तर असे जरी राज्य आपण काढून बघितले तरी देशातल्या सगळ्या राज्यांचा मिळून 5 ते 6 करोड केसेस पेंडिंगमध्ये आहेत. एवढ्या करोड केसेस पेंडिंगमध्ये असताना एका केसेसला ज्या राज्यामध्ये, ज्या देशामध्ये, ज्या कोर्टामध्ये न्याय मागण्यासाठी फिर्यादीला 5-5, 6-6, 10-10 वर्ष जर त्या न्यायालयाच्या पायऱ्या चढाव्या लागत असतील तर त्याला न्याय म्हणून कुठल्या तोंडाने आपण मान्यता द्यावी हे मला कळत नाही. जेव्हा जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे, जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती या देशातील न्यायव्यवस्थेवर तेव्हाच बोलेल जेव्हा प्रत्येकाला हे भोगण्याची वेळ येईल. एका सिव्हिल केससाठी, क्रिमिनल केससाठी 10-10, 15-15, 20-20 वर्षे केसेस चालतात. जर एखाद्या व्यक्तीवर वयाच्या 18व्या वर्षी जर एखादा गुन्हा दाखल झाला तर तो वयाच्या 50व्या वर्षी जर त्याचा निकाल लागत असेल तर या न्यायव्यवस्थेला नेमकं म्हणावं काय? आणि जर अशीच न्यायव्यवस्था जर जिवंत तुम्हाला ठेवायची असेल, तरुणांनो, माझा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विरोध नाही, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या आडून
बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची हत्या होतीये त्याला माझा विरोध आहे. अरे ज्या देशामध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, सेशन कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट इतके कोर्ट्स असताना, हजारो शेकडो जजेस असताना एका एका व्यक्तीला 5-5, 10-10, 15-15 वर्ष कोर्टाच्या पायऱ्या एका एका केससाठी चढाव्या लागतात. 20-20 वर्षांनी कोणाकोणाचे निकाल लागतात, 30-30 वर्षांनी निकाल लागतात. अशी इतकी दळभद्री न्यायव्यवस्था जर या देशामध्ये काम करत असेल आणि अशी न्यायव्यवस्था स्वतःवरील हे अपयश झाकण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण करून आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी फार नैतिक आहोत असं भासवण्याचा जर प्रयत्न करत असेल तर हे चुकीचं आहे. हा देश लोकशाही प्रधान देश आहे आणि लोकशाही प्रधान देशामध्ये न्यायव्यवस्था, कार्यपालिका, विधायिका कुठलीही कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशन घेऊन बघा, त्याच्या यशासाठी आणि अपयशासाठी शेवटी आपण भारतीय लोकच जबाबदार आहोत. न्यायमूर्ती जबाबदार नाहीत, आमदार खासदार जबाबदार नाहीत, सुप्रीम कोर्टाचे जजेससुद्धा जबाबदार नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या देशाच्या घटनेचं जर काही भलं वाईट झालं, जर चांगलं झालं तर चांगलं झालं तरी दोष लोकांनाच आणि वाईट झालं तरी सुद्धा त्याची दोष लोकांवरच येणार आहे. त्यामुळं मला असं कधी कधी वाटतं देशाच्या भविष्याकडं पाहत असताना की आजचा तरुण नेमका कुठं भटकत चालला आहे. अरे बाबा, कधी तुझ्या ज्या तालुक्यामध्ये तू राहतो त्या तालुक्यामधल्या सेशन कोर्टामध्ये जाऊन तरी तू कधी बघितले का की ट्रायल कशाला म्हणतात? तुझ्या सेशन कोर्टामध्ये, तू ज्या तालुक्यामध्ये राहतो, जिल्ह्यामध्ये राहतो, त्या सेशन कोर्टात, डिस्ट्रिक्ट कोर्टात आत्तापर्यंत किती किती केसेस दर्ज झालेल्या आहेत, किती केसेसमध्ये लोकांना न्याय मिळाला आहे, किती केसेस पेंडिंगमध्ये आहेत, किती लोक न्याय मिळवण्यासाठी किती वर्षापासून त्या कोर्टाच्या पायऱ्या चढत आहेत, यावर कधी चिंतन केलं आहे जाऊन? करा. खरंच अक्कल ठिकाण्यावर येईल तुमची आणि तुम्हाला स्वतःला लाज वाटेल की आम्ही खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीचे वाहक आहोत काय, का खुनी आहोत, याचासुद्धा प्रत्यय होईल. त्यामुळं न्यायव्यवस्थेवर टीका करणं, बोलणं हा गुन्हा नाही आहे. या देशातल्या कुठल्याही कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशनवर बोलण्याचा पूर्णपणे अधिकार भारताचा नागरिक म्हणून या देशातल्या प्रत्येक नागरिकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. अरे बांधवांनो, ज्या देशामध्ये 5-5 करोड, 6-6 करोड केसेस पेंडिंग आहेत, 10-10, 15-15, 20-20 वर्ष, 30-30 वर्ष त्या देशातली लोक न्याय मिळावा म्हणून त्या कोर्टाच्या पायऱ्या चढतात. जमिनी, घरं, दारं, घरामध्ये आहे नाही तेवढं मंगळसूत्र बायकांच्या अंगावरची विकून वकिलांची पोटं भरतात. कशासाठी? न्याय मिळवण्यासाठी. आणि असा न्याय मिळवण्यासाठी जर त्यांना 15-15, 20-20, 30-30 वर्ष लढावं लागत असेल तर त्यांच्या जगण्याचा अजून काही आशय जिवंत राहतो का, यावर सुद्धा विचार करा. मी नुसत्या घरात बसून गप्पा मारत नाही. ग्राउंडवर ज्यावेळेस आम्ही फिरत असतो, सगळ्या कोर्टांमध्ये मी स्वतः फिरत असतो प्रॅक्टिसच्या निमित्ताने, मित्रांच्या गाठीभेटीच्या निमित्ताने किंवा काही केसेसच्या निमित्ताने, त्यावेळेस सहज जरी विचारलं एखाद्या म्हाताऱ्या बाईला तर किती वर्षापासून भरती आहे म्हणलं तरी 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष. अरे 5-5 वर्ष, 10-10 वर्ष, 20-20 वर्ष जर तुमच्या देशातली न्यायव्यवस्था तुम्हाला न्याय देत नसेल आणि तीच व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारून तुमच्या ह्या सगळ्या काळ्या कारनाम्यांवर जर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर भारताचा तरुण म्हणून आणि या देशाचं भविष्य मी पाहतोय, एक उज्ज्वल भारताचं स्वप्न मी पाहतोय, म्हणून मी हे कधीच सहन करणार नाही की या देशातली न्यायव्यवस्था फक्त दिखाऊपणा करून बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभारून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची हत्या करेल. हे आम्ही कधीच सहन करणार नाही. महाराष्ट्राचंच उदाहरण नाही, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये 30-30, 40-40 हजार, 50-50 हजार केसेस पेंडिंग आहेत. 60-60 हजार केसेस पेंडिंग आहेत. प्रत्येक जिल्ह्याचं रेकॉर्ड काढून बघा, तालुक्याचं रेकॉर्ड काढून बघा. देशामधल्या प्रत्येक राज्याचं असं रेकॉर्ड काढून बघा ज्याच्यामध्ये 5.5
करोड केसेस पेंडिंगमध्ये आहेत. त्याच्यातल्या 10 ते 20% केसेस 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष अशा कालावधीपासून पेंडिंगला आहेत. महाराष्ट्राचंच एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं आता. महाराष्ट्रामध्ये जवळपास 52 लाख केसेस पेंडिंगमध्ये आहेत. वेस्ट बेंगॉलमध्ये 29,55,000 केसेस पेंडिंगमध्ये आहेत. सिव्हिल आणि क्रिमिनल दोन्हीही मिक्स करून मी त्याचा आकडा सांगतोय. उत्तराखंडमध्ये 34,92,000 केसेस पेंडिंगमध्ये आहेत. उत्तर प्रदेश 1,16,13,840 केसेस पेंडिंगमध्ये एकाच उत्तर प्रदेशमध्ये. 1,16,13,840. सिक्कीम 1,786. ही छोटी राज्ये आहेत. छोटी राज्ये असताना सुद्धा तिथं केसेस पेंडिंग आहेत. मोठ्या राज्यांची छोट्या राज्यांची तुलना न केलेलीच बरी. त्रिपुरा 48,000. तेलंगणा 9,13,430 केसेस आजही तेलंगणामध्ये पेंडिंग आहेत. मणिपूर 12,903. मध्य प्रदेश 20 लाख केसेस पेंडिंग येते एका मध्य प्रदेश राज्यामध्ये. लडाख 1,214. छोटी राज्य आहेत. छोट्या राज्यांमध्ये केसेस कमी असतात. तरी पण प्रत्येक राज्याच्या सिव्हिल केसेसच्या प्रमाणामध्ये जर पाहिलं तर क्रिमिनल केसेसचा आकडा हा दुप्पटच्या जवळपास आहे प्रत्येक राज्यामध्ये. त्याचं कारण असं की प्रत्येक राज्यामध्ये देशातल्या क्रिमिनल रेकॉर्ड, क्रिमिनल समाजव्यवस्था आपण जी निर्माण करून ठेवलेली ना क्रिमिनल समाजव्यवस्था, त्याचं कारण डिलेड जस्टिस, उशिरा न्याय मिळण्याचं सर्वात मोठं कारण क्राईम उत्पत्तीवर होतं. याचा बेसिक आधार हा जरी एज्युकेशन असला तरी तुम्ही वेळेवर एखाद्या प्रश्नावर न्याय जर नाही दिला तर त्याचा विपर्याससुद्धा होऊ शकतो. आणि आज देशामध्ये क्राईम रेट सिव्हिल रेटपेक्षा डबलच्या जास्त आहे है ना. केरळा 18,67,625. कर्नाटका 19,83,329. झारखंड हे छोटं राज्य आहे. झारखंड छोटं राज्य असताना सुद्धा 5,31,754. जम्मू काश्मीर 2,88,541. हिमाचल प्रदेश 5,66,132. हरियाणा 13,85,306. गुजरात आपले आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं राज्य 16,34,456. याच्यामध्ये सर्वात जास्त क्राईम रेट गुजरात आणि MP आणि उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या 4 राज्यांमध्ये आहे. सर्वात जास्त क्राईम रेट. गोवा 56,374. सिल्वासा 4,220. दीव दमन 3,123. दिल्ली 12,18,088 केसेस आजही दिल्लीमध्ये पेंडिंग आहेत. सुप्रीम कोर्टात नाही. सुप्रीम कोर्टाचा डेटा वेगळाच आहे. हे बाकी हायकोर्ट, सेशन कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट याचं सांगतोय मी तुम्हाला. छत्तीसगड 4,11,000. चंदीगड 2,59,128. तमिळनाडू 7,17,959. राजस्थान 22,95,890. पंजाब 8,75,530. पॉंडेचेरी 33,813. ओडिसा 15,85,075. ओडिसामध्ये गुजरातच्या नंतर सर्वात जास्त क्राईम रेट आहे. 12,92,214 क्राईम केसेस पेंडिंग आहेत. स्टेटस वेगळं. पेंडिंगचं सांगतोय मी तुम्हाला. ज्या करंट केसेस चालू आहेत त्याचा डेटा अजून वेगळा आहे. निकाल किती लागले त्याचा डेटा अजून वेगळा आहे. पण ह्या ज्या पेंडिंग केसेस आहेत याच्याबद्दल मी तुम्हाला सावध करतो आहे. आपण ज्या ज्युडिशरीचा आधी सन्मान करायला पाहिजे त्या ज्युडिशरीमध्ये जर 5-5, 6-6 करोड केसेस पेंडिंगमध्ये असतील, 10-10, 20-20 वर्ष लोक त्या न्यायदेवतेकडे डोळे फाडून घरातलं आहे नाही तेवढं सगळं विकून न्याय दे मला म्हणून जर रडत असतील तर विचार करा, हेच लोक उद्या ही न्यायदेवता उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत जर त्यांना त्यांच्या वेळेमध्ये न्याय मिळाला नाही तर. आणि लोकांना त्यांच्या वेळेमध्ये न्याय मिळवून देण्यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला भारताची राज्यघटना दिलेली आहे.
5-5, 6-6 वर्षे केसेस चालवून बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जय जयकार करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला लोकशाही दिलेली नाही है ना. मिझोराम छोटं राज्य आहे. मेघालय 16,051 छोटं राज्य आहे. तेलंगणा पण झाले, सिक्कीम झाले, त्रिपुरा पण झाले. बिहार 35,61,486. 30 लाख क्राईम केसेस पेंडिंगमध्ये आहेत. 30 लाख क्रिमिनल्स त्या राज्यामध्ये आहेत. एक लक्षात घ्या, जरी एका गुन्ह्यामध्ये एक आरोपी पकडला तरी सहसा एका गुन्ह्यामध्ये एक आरोपी नसतोच. एका गुन्ह्यात एक आरोपी जरी पकडला तरी त्या राज्यामध्ये 30 लाख लोक क्रिमिनल्स आहेत. ही सुद्धा बाब लक्षात घ्या. जर महाराष्ट्राची लोकसंख्या 130 कोटी आहे है ना, 11 करोड लोकसंख्या आहे महाराष्ट्राची, तर 11 करोड लोकसंख्येमध्ये 35 लाख लोक क्रिमिनल्स आहेत. क्रिमिनल केसेस 35,56,714 आहेत. एका गुन्ह्यामध्ये एकच आरोपी जरी पकडला आपण, एका गुन्ह्यामध्ये एक आरोपी नसतोच, तर तुम्ही बघा प्रत्येक राज्यामध्ये 10 to 20% लोक क्रिमिनल्स आहेत. क्रिमिनल्स. याचं सर्वात मोठं श्रेय न्यायव्यवस्थेलाच जातं, दुसरं कोणालाही जात नाही. कारण न्याय वेळेवर न मिळाल्यामुळे, आरोपीला योग्य शिक्षा न झाल्यामुळे पुन्हा तोच गुन्हा करण्याचा प्रकार राज्यामध्ये, देशामध्ये पुन्हा पुन्हा घडत चाललेला आहे. त्याच्यामुळे क्राईम रेट वाढत चाललेला आहे, क्रिमिनल केसेस वाढत चाललेल्या आहेत. आसाममध्ये 4,52,000, अरुणाचल प्रदेश 3,486, आंध्र प्रदेश 8,66,000, अंदमान निकोबार 8,800. सुप्रीम कोर्टामध्ये आजच्या घडीला 62,347 सिव्हिल केसेस पेंडिंग आहेत. 17,382 क्रिमिनल केसेस पेंडिंग आहेत. जवळपास संपूर्ण देशाच्या लॉ अँड ज्युडिशरीचं पोस्टमार्टम जर आपण केलं तर 5 ते 6 करोड केसेस देशामध्ये पेंडिंग अवस्थेत असताना सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाला अचानक बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्याचं जे महान कार्य केल्यासारखी घटना सुचली, त्याबद्दल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचे आभारच. पण माननीय सुप्रीम कोर्ट, आपण या केसेसकडे सुद्धा लक्ष द्या. अन्यथा या केसेसमध्ये ज्या ज्या लोकांना न्याय मिळाला नाही ना, ते या देशाची लोकशाही उद्ध्वस्त करून टाकल्याशिवाय राहणार नाहीत. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.